सागरला नाचता नाचता हसू आलं की सागर स्टेज सोडून जातो. आणि आमचं करिअरच ठरत नव्हतं कुठे काय करायचंय. कारण मी वकील आहे बाय प्रोफेशन. मी वकील होतो आणि मी प्रॅक्टिस केलेली आहे. मी जे बोलतो ना त्यात फंबल अडखळत नाही. काही वेळेला मी वाक्य बोलतच नाही. की आयुष्यात मला करायचं काय. इव्हेंच्युअली आय रिझाइंड. एजन्सी वगैरे मी सोडून दिली ते ऍडव्हर्टायझिंग वगैरे आणि मी याच फील्डमध्ये आलो. दीदी वनिता दीदी खरंच एवढी फेमस आहे का म्हणलं. अगं मृणाल तुझी उगते म्हणे. पण सिनेमापेक्षा नाटकाला गर्दी होते याचं काय कारण असेल. कारण सिनेमे चांगले नाहीयेत ना. मी खूप बारीक होते तेव्हा मी 98 किलोची होते. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सो ठरता ठरता ठरेना या नाटकाची टीम आहे आज माझ्यासोबत. नाटकातले सगळेच कलाकार आहेत माझ्यासोबत आज. सो कलाकारांची नावं सांगते मी सर्वात आधी. वनिता खरात, सागर देशमुख, शंतनू रांगणेकर, अर्पिता घोगरदरे, प्रदीप जोशी आणि मृणाल मनोहर. सो सर्वात आधी कसे आहात गाईज. पूर्ण नाटकाची टीम इथे असताना खरं तर मला बोलण्याची काहीच गरज नाहीये कारण तुम्ही सगळे बोलके आहातच. पण नाटक सुरू होऊन बरेच दिवस झाले. अनेकांनी नाटक पाहिलंय पण माझ्यासहित बऱ्याच जणांनी ते पाहिलं नाहीये. त्यामुळे नक्की काय ठरत नाहीये हे मला जाणून घ्यायचंय. सो सांगा नक्की काय ठरत नाहीये नाटकात. सो आमचं नाटक आहे ठरता ठरता ठरेना. तर त्या नावावरूनच तुम्हाला कळत असेल की काय ठरत नाहीये. तर ते ऍक्च्युली लग्न ठरत नाहीये. ह्याच्यामध्ये 2 जण आहेत. म्हणजे मी जे पात्र करतोय त्याचं नाव रामचंद्र दीक्षित आहे आणि वनिता जे करते ते शोभना नावाचं पात्र आहे. आणि दोघांच्याही म्हणजे 40ला टेकलेल्या एका माणसाचं अजूनही लग्न होत नाहीये. आणि हिचं जे कॅरेक्टर आहे ते काही केले तिला म्हणजे खूप हुशार आणि कर्तबगार असून सुद्धा आपण दिसणं आणि असण्यावरनं ज्या पद्धतीने जज केले जातात लोक ते जज करत असल्यामुळे तिचं लग्न ठरत नाहीये. आणि या दोघांची खरं तर ती लव्ह स्टोरी आहे की ते भेटल्यानंतर एकमेकांना त्या गोष्टीमध्ये काय मिळत जातं आणि त्यांचा प्रवास पुढे कसा होत जातो ह्याच्यावरती ते नाटक आहे. आणि अत्यंत आमच्या टॅगलाईन मध्ये आहे की हे अत्यंत खमंग कॉमेडी नाटक आहे आणि तसंच आहे. आणि कुठेतरी बॉडी शेमिंगचा हा विषय असून सुद्धा अत्यंत ह्युमरस पद्धतीने आम्ही प्रेक्षकांसमोर एक गंभीर विषय मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. सो मला कॅरेक्टर्स विषयी जाणून घ्यायला आवडेल की तुम्हा सर्वांची कॅरेक्टर्स काय काय नाटकात. माझं या नाटकात सोनिया नावाचं कॅरेक्टर आहे आणि ते रिप्रेझेंट करतंय की दिसण्याच्या पलीकडचं प्रेम काय असतं, त्याची डेफिनेशन काय असते. ते इन शॉर्ट त्या प्रेमाचं हा ब्रिज बनलेला आहे सोनिया नावाचं कॅरेक्टर. आणि बस ती रामचंद्राची एक चांगली मैत्रीण पण आहे. आणि बघ बाकीचं तर नाटकातून दिसेलच तुम्हाला. मी सागरच्या बहिणीचं पात्र करते आणि तिचं आयुष्यात एकच ध्येय की माझ्या भावाचं लग्न झालं पाहिजे. त्यामुळे ती हात धुवून आणि बेसिकली ती या सगळ्या लोकांना रेप्रेझेंट करते ज्यांना इतकी काळजी असते आपापल्या मुलांची, भाऊ बहिणीची किंवा कोणाची की लग्न म्हणजे सोसायटीचं ते रेप्रेझेंटेशन आहे ज्यांना वाटतं की लग्न म्हणजे हे सर्वस्व आहे. म्हणजे आयुष्यात तुम्ही किती काही अचीव्ह केलं तरी ते ठीक आहे पण तुमचं लग्न जर झालं नसेल तर तुमच्यात नक्कीच काहीतरी कमी आहे. ही जी एक मेंटॅलिटी आपल्याकडे ती मला वाटतं काइंड ऑफ ती रेप्रेझेंट करते हे कॅरेक्टर. आणि ते कसं म्हणजे लग्न नाही झालं तरी ठीक आहे असं काहीसं आम्हाला या नाटकातनं पण सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की म्हणजे प्रेम, लग्न, दिसणं या सगळ्या गोष्टींवर आम्ही थोडंफार भाष्य करतोय. पण अगदी प्रीची या पद्धतीने नाही, अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने लोकांना आवडेल असं. सर तुमच्या कॅरेक्टर विषयी काय सांगा. मी मुलीचा बाप आहे. आणि सध्या माझ्याकडे पाहिल्यानंतर मी तोच असू शकतो याच्यात काही शंकाच नाही. परंतु याच्यामध्ये काय आहे, माझ्या भूमिकेतून नाटककारांनी एक दृष्टिकोन टाकलेला आहे. जसं आता ह्यांनी सांगितलं की मुलीमध्ये क्षमता आहे, ती कर्तबगार आहे, सगळं आहे. तर बापाचं प्राधान्य कशाला आहे की तिचं लग्न झालं पाहिजे, तिचं वेळेत लग्न झालं पाहिजे, मी असेपर्यंत तिचं लग्न झालं पाहिजे. त्या बापाला काय वाटतं की मला फक्त माझ्या मुलीचं लग्न झालेलं बघायला मिळालं पाहिजे. तर तिच्या ज्या क्षमता आहेत हे आहेत याच्याबरोबर लग्न होईल किंवा नाही होणार किंवा उशिरा होईल तर काय बिघडेल. परंतु एक
आपल्या आधीच्या पिढीच्या जे एक लोकांचं काही असं एक बेंचमार्क झालेलं एक असं ठरून गेलेलं की वेळेत त्या वयात लग्न झालं पाहिजे आणि का नाही अजून लग्न झालेलं. म्हणजे हे एक वैगुण्य असू शकतं का व्यक्तिमत्वातलं, की कोणाचं उशिरा जमतं, कोणाचं हे व्यक्तिमत्वामधलं आपले वैगुण्य असू शकतं का, हे न्यून असू शकतं का. नाही, तुमच्या क्षमतांशी याचा नेहमी संबंध असेल असं नाही. उलट लग्नाच्या बाजारामध्ये दिसण्याला जास्त महत्त्व येतं की तुम्ही कसे अपिअर होता. परंतु म्हणजे याचा अर्थ असा होतो का की टॅलेंट हा गोरापान असतो का टॅलेंट काळा असतो का. याच्या दृष्टिकोनातून या माझ्या भूमिकेकडे हे बघितलं पाहिजे. परंतु हे सुद्धा अत्यंत जरूर तिथे नक्कीच गंभीर होऊन, परंतु इतर वेळी मात्र नाटक हे अत्यंत हलकं फुलकं रंगीत संगीत असं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि आमच्या लेखकाला जे म्हणायचं आहे त्याची प्रचिती आम्हाला प्रत्येक प्रयोगानंतर येते, कारण की प्रेक्षक येऊन आम्हाला भेटतात आणि ते सांगतात की तुम्ही खूपच चांगला विषय घेतलाय, आम्ही याच्यातून थोडेफार गेलेलो आहोत. म्हणजे याच्यावरून काय होतं की प्रेक्षकांच्या मनातलं जे आहे ते कुठेतरी लेखकांनी लिहिलंय असं दिसून येतं. आणि अशा प्रकारचा जुन्या पिढीची एक प्रतिनिधित्व करणारा मुलीचा बाप मी याच्यात रंगवतो. वनिता तुझ्या शंतोनी तू सांगितलंस तरी चालेल. मी सूत्रधार ही भूमिका करतोय नाटकात. फार इंटरेस्टिंग मला हा रोल मिळालाय. मी 9 पात्र साकारतो आणि नमक स्वाद अनुसार आपण म्हणतो ना, तसं मी ह्या नाटकात आहे असं मला वाटतं. आणि एक मला खूप आनंदाची गोष्ट अशी की मी प्रत्येकाबरोबर एक सीन शेअर करतो, त्याच्यामुळे मी सगळ्यांबरोबर काम करतो आणि फार मी स्टार्टपासनं ऑडियन्स इंटरॅक्शन एक फार वेगळी गोष्ट आहे या नाटकात असं मला वाटतं. जिथून हे नाटक सुरू होतं अँड इट एंड्स ऑल्सो विथ द सेम थिंग. त्याच्यामुळे एक 9 पात्र वेगवेगळी साकारताना जो एक चॅलेंज आणि जी एक मला संधी लाभली आहे या नाटका थ्रू मी म्हणू शकतो, ही फारच छान गोष्ट आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी टू डू दिस रोल इन दिस प्ले विथ ऑल दीज अमेझिंग लवली टॅलेंटेड पीपल. वनिता. हाय, मी या नाटकात शोभना देसाई नावाचे एक पात्र साकारते, जी आता 35कडे आली आणि अजून तिचं लग्न नाही झालंय. बाकी सगळं आहे तिच्याकडे, ती खूप टॅलेंटेड आहे, खूप हुशार आहे, उत्तम पैसे कमवतीये, छान नोकरी करतीये. पण तिच्या बाबांचं असं म्हणणं आहे की तुझं लग्न नाही झालं तर तुझं आयुष्यात काहीच झालेलं नाहीये. तर हेच आहे की आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट लग्न असं मानतात, जो की आयुष्यातला आपला एक भाग आहे. लग्न म्हणजे आयुष्य असं नसतं ना. तर तेच हे पात्र, या पात्राला बरेच आपल्या आयुष्यात आजूबाजूला अशी बरीच माणसं असतात जे आपला कॉन्फिडन्स नेहमी घालवत असतात. त्यांना माहित नसतं की एक वाक्य सुद्धा आपण आपल्या आयुष्यात त्या समोरच्या माणसाला इतकं दुखावू शकतो की त्याचा पूर्ण कॉन्फिडन्स जाऊ शकतो. तर अशी बरीच माणसं आमच्या आजूबाजूला आलेली असतात आणि त्याच्यातनं आम्ही दुखावलेली 2 माणसं एकमेकांना भेटतो आणि मग आमच्यामध्ये कशी मैत्री फुलते, कसं प्रेम होतं आणि काय होतं हे या नाटकात दाखवलेलं आहे. बरं, या नाटकाचा जो मुद्दा आहे तो अगदी जिवंत आहे, अगदी म्हणजे आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी पाहतो. सो नाटकातून नक्की काय सांगितलं जातंय आणि वैयक्तिकरित्या बॉडी शेमिंग या विषयावरती तुमचं काय मत आहे ते मला जाणून घ्यायचं. बॉडी शेमिंग हा जरी म्हणजे तो ऍक्च्युली आतला विषय आहे. प्रथमदर्शनी तुम्ही जर का बघितलं या नाटकाकडे तर हे अत्यंत एंटरटेन करणारं आणि एक खूप चांगली लव्ह स्टोरी खरं तर या नाटकामध्ये आहे. याच्यामध्ये गाणी आहेत आणि सेटचा वेगवेगळ्या प्रकारे वापर झालेला आहे आणि हे असं दिवाणखान्यातलं नाटक नाहीये. त्यामुळे लोकांना एकतर ते व्हिज्युअली भयंकर फ्रेश वाटतं ते बघायला. दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाचं हे आहे की तुम्ही कुठेतरी जखमी झालेल्या हृदयांना बघता या नाटकात आणि त्यांच्या अंतर्मनामध्ये प्रवास करायला हे कुठेतरी मदत करतं आणि जेणेकरून ते नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं कारण हे आहे की अनेक लोक आपल्याकडे हर्ट असतात, कारण की प्रथमदर्शनी तुम्ही कसे दिसता, कसे असता हेच लोक बघत असतात कायम. तुम्ही बघत असाल तर अनेकदा म्हणजे वनिता सुद्धा ह्याला सामोरी गेलेली अनेकदा प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग चालतं हल्ली. तर ते ट्रोलिंग का होतं तर पहिले लोक तुमची बुद्धिमत्ता बघत नाहीत किंवा तुम्ही काय असता, तुम्ही काय विशेष करू शकता ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. प्रथम तुम्ही कसे दिसत असता ह्याच्यावरूनच ट्रोलिंग करायला सुरुवात करता. बरं, तो काही मदनाचा पुतळा असतो असं नाहीये, तो स्वतः पण विचित्र विकृत दिसायला असू शकतो माणूस, पण आपण दुसऱ्याला बोलायचं म्हणून काहीतरी आपण आपलं काहीतरी आतलं एक विष बाहेर काढत असतो खरं तर. आणि ते
ह्याच्यावर म्हणजे जेलसी आपण कशी म्हणतो की समजा माझ्यापेक्षा ही चांगली अभिनेत्री आहे आणि मला प्रचंड जळतो मी हिच्यावरती, तर ते चांगल्या कारणासाठी खरं तर हा जळतोय की तिच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा टॅलेंट आहे म्हणून. आपल्याकडे काय झालंय माहिती का, कारण नसताना आपण दुसऱ्याला काहीतरी बोलत राहायचं. म्हणजे जाड्याला जाडं म्हणायचं, बुटक्याला बुटकं म्हणायचं, काळ्याला काळं म्हणायचं, गोऱ्याला गोरा म्हणायचं, वाटेल ते आपल्याकडे हे चालतं. किंवा एखादा माणूस मी गणितात नापास व्हायचो तर मला नापासच म्हणायचे लोक की गणित मला कारण कळायचं नाही मला गणित काय चाललंय, हा एक्सचं व्हॅल्यू मी का काढू, मला काही कळत नाहीये हे असं व्हायचं ते. सो तोच विषय घेऊन आमच्या नाटकामध्ये हा अशा वेगवेगळ्या मनोरंजन पद्धतीने हे मांडलेलं आहे. आणि बॉडी शेमिंग विषयी मला स्वतःला असं वाटतं की मी माझ्या शाळेमध्ये असताना मी प्रचंड प्रमाणात बुली केलेले लोकांना, मी प्रचंड नालायकासारखं वागलेलो आहे, मी अनेक लोकांना दुखावलेलं आहे. आणि आपण म्हणजे इतर कोणीतरी सुरू केलेला विषय आपण कसा त्याचा एक भाग होत जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. ते नकळत तुम्ही होत जाता आणि तुम्ही कुठेतरी त्या व्यक्तीला दुखावता. पण जेव्हा आपल्यावरती ते येतं, म्हणजे रुमीचं फार एक सुंदर वाक्य आहे खरं तर, आपला शब्द, आपली कृती आणि आपली इच्छा आपल्यापाशी परत येते. तर तसं ते माझ्यापाशी पण परत आलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करताना मला सारखे विचारायचे की तू काय डोक्यात ठेवून ही भूमिका केलीस, तर मी म्हणायचो की मला जातीवरनं ह्युमिलिएशन माहिती नाहीये, पण मला ह्युमिलिएशन काय असतं हे माहितीये. लोक तुमचा कसा अपमान करतात, तुम्हाला कसं घालून पाडून बोलतात हे मला माहितीये. आणि त्याचाच धागा याच्यात आहे, या नाटकात पण आहे की लोक तुम्हाला जाडं म्हणतात म्हणजे काय 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 म्हणतात. म्हणजे मी इतका नालायक आहे की मी कुठेच राहायचं नाही का या विश्वात, मला माझी या पृथ्वी तलावरती एक छोटी जागा पण असू नये, इतक्या घाणेरड्या पद्धतीने कसं बोली करतात. सो पण त्याच्यावरती आपण एक समजूतदार आता मी झालेलो आहे आणि त्यामुळे मी माझे शब्द जपून वापरतो. आता दुसऱ्याला दुखवू नये असा एक हेतू असतो, प्रत्येक वेळेला जमतच असं नाही. मला असं वाटतं की आमच्या नाटकात दिसण्यापेक्षा असणं या गोष्टीकडे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघावं असं काहीसं आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. कारण आय फील की इन टुडेज एज ऑफ सोशल मीडिया, इंस्टाग्राम, दिसणं हे खूप महत्त्वाचं झालंय. म्हणजे तुम्ही कुठले ब्रँडचे कपडे घालता, तुम्ही कुठल्या जागेंवर जाता, तुम्ही किती वेकेशन्स घेता एका वर्षातनं, म्हणजे दिखावा हा आपल्या आयुष्याचा एक खूप नॉर्मल भाग झालाय. आणि ज्या लोकांची लग्न झाली नाहीयेत किंवा जे पोटेन्शियल पार्टनर शोधतायत त्यांच्यासाठी आता हे जग खूप अवघड झालंय. कारण तुम्हाला ना रिअल असं कोणीच पटकन मिळत नाही. म्हणजे आता जर तुम्हाला कोणाशी तरी मैत्री करायची असेल, तुम्ही आधी जाऊन त्याचं इंस्टाग्राम बघता. म्हणजे काही वर्षांपूर्वी ही गोष्ट नव्हती. आणि आता आपल्याला एखाद्याच्या सोशल मीडिया इमेजवर आपण त्या व्यक्तीला जज करतो, त्याला जाणून घेण्याआधी. त्यामुळे आता तर ते अधिकच अवघड झालंय. म्हणजे आपण प्रायमरीलीच एखाद्याला खूप लवकर रिजेक्ट करू शकतो बिफोर इवन नोईंग दॅट पर्सन. त्यामुळे आमच्या नाटकात आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न खरं तर करतोय की बाह्य गोष्टी तर आहेतच, म्हणजे तुमच्यासाठी कदाचित त्या इम्पॉर्टंट असतील, पण तुम्ही अनलेस त्या व्यक्तीला ओळखत नाही, त्याचा स्वभाव जाणून घेत नाही, तुम्ही त्याला हो किंवा नाही म्हणू शकत. म्हणजे तर मला असं वाटतं ते आजच्या म्हणजे लोकांना ते का इतकं आवडतं, म्हणजे प्रेक्षकांची अशी रिॲक्शन आम्हाला का मिळते, कारण लोक यातनं जात आहेत, त्यांना हे जाणवतंय की खरंच आपल्याला आता एक योग्य जोडीदार मिळणं किती अवघड झालंय आजच्या काळात. त्यामुळे असं वाटतं की हो, आपण या नाटकाचा भाग आहोत आणि लोकांना हे नाटक का आवडतंय तर त्याचं एक खरंच जिवंत उदाहरण हेच आहे की लोकांना हे पटतंय, लोकांना वाटतंय की हो याच्यातनं आपणही जातोय, भले थोडंसंच पर्सेंटेज असेल त्यातलं, पण येस आपण त्याचा एक भाग आहोत. बरं, यात लग्नाचा मुद्दा आहे नाटकामध्ये, आणि जर खऱ्या आयुष्यात पाहिलं तर असे लग्न करायचं म्हटलं तर खूप बायोडेटा येत असतात आणि त्यात भरमसाठ अपेक्षा असतात. सो तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का, काहीतरी विचित्र बायोडेटा आलाय, त्यात अशा काहीतरी चित्रविचित्र अपेक्षा लिहिलेल्या आहेत? मी ऍक्च्युली बायोडेटा येण्याची वाटच नाही बघितली. डायरेक्ट आपण म्हणजे जो बाण काढला तो बरोबर बसला. कोणी आपल्याला रिजेक्ट करण्याच्या अगोदर आपण चूज केलं की आपल्याला ही पार्टनर पाहिजे बस, त्याच्यामुळे. पण ऑफकोर्स लोकांना अनुभव असणार, मृणाल सांगू शकते ती आता त्या वयात आहे आणि ती हे पण बघते पण तसं नाही. बायोडेटा वगैरे तर येत आहेत, पण त्याच्यात जास्त बायोडेटा माझ्यासाठी याच्यामुळे येत आहेत की हायटेड मुलगी त्यांना हवी आहे.
ओके. आजकाल म्हणजे शॉर्ट मुलगी कोणाला नकोय की मला बायको हवी तर हायटेड हवी आहे वगैरे असं झालं. अपेक्षाच वेगळ्या असतात. त्यांचं वाक्य आहे नाटकात असं. तर बस तेच, तो एकच अनुभव आहे माझा. अजून तर अशी काही खूप बायोडेटा वगैरे अजून ती प्रोसेस झालीच नाही माझ्या बाबतीत. पण बऱ्याचदा असं असतं की काही कॅरेक्टर्स असतात किंवा कास्टिंग व्हायचं, तिथे सुद्धा खूप साऱ्या वेगळ्या अपेक्षा असतात. तुमचे फॉलोअर्स असणं गरजेचं असतं किंवा आणखीन काहीतरी वेगळ्या अपेक्षा असतात. सो असं कधी झालंय की काहीतरी समोरच्याकडनं काहीतरी वेगळ्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत कास्टिंग बद्दल अर्पिता जास्त सांगेल, कारण अर्पिता कास्टिंग डिरेक्टर सुद्धा आहे. तिने आता नुकतंच आपला एक सुपरहिट पिक्चर आला होता, आता थांबायचं नाही, त्याचं कास्टिंग केलेलं आहे. सो तिच्याकडे खूप जास्त अनुभव आहे त्याचा. नाही, पण अर्थातच हा आता कम्प्लिटली वेगळा विषय. पण हो, फॉलोअर्स असणं, तुमचं दिसणं, हे तर म्हणजे सगळ्यात आधी हेच बघितलं जातं. ऑफकोर्स टॅलेंट कॅन टेक यू टिल अ सर्टन प्लेस, पण तुमचं दिसणं त्याला ऍक्च्युली प्रिटी प्रिव्हिलेज असं पण एक टर्म आहे सध्या सोशल मीडियावर खूप प्रचलित. की म्हणजे अशी एक एक्सपेरिमेंट होती की 2 मुली होत्या, त्या कॉफी घ्यायला जातात. त्यातली एक खूप सुंदर आहे कन्व्हेन्शनली आणि एक कमी सुंदर आहे. तर ती जी सुंदर मुलगी आहे तिला त्यांनी कॉफी सोबत एक कुकी सुद्धा फ्री दिली, आणि ती जी दुसरी मुलगी होती तिला फक्त तुला काय हवंय कॉफी, जा. सो प्रिटी प्रिव्हिलेज नावाची पण एक गोष्ट आहे जी म्हणजे ते आपसुकच, इट इज ह्युमन नेचर की तुम्हाला एखादी गोष्ट जर सुंदर वाटली तर तुम्ही त्याच्याकडे खेचले जाता. पण अर्थात हे सुंदर असणं म्हणजे काय, तर हे कन्व्हेन्शन आपल्याच सोसायटीनी सेट केलंय आणि ते आपण त्याच्यात बसतो का नाही ते आपल्यावर नाही. पण एक हे आहे, म्हणजे हे मला असं वाटतं की खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन निर्माण झाली आहे ड्यू टू सोशल मीडिया. कारण की कास्टिंगमध्ये म्हणजे मीही अनुभवलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे माझे जेव्हा 3 लाख 3.5 लाख फॉलोअर्स होते तेव्हाही मला फॉलोअर्स कम है म्हणून ही रिजेक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे तर ह्याच्यापेक्षा अजून किती म्हणजे फॉलोअर पाहिजे असतात हे गणित मला या डिजिटल मीडियम मध्ये आल्यानंतर कळायला लागलं. आणि सर्वात मोठा इश्यू हा होतो की माझ्या सर्कलमध्ये जेवढी लोक आहेत, आय क्रिएट कॉन्टेंट ऑन इंस्टाग्राम, मी जे थिएटर करतात त्यांच्याबरोबरही बसतो, त्याच्यामुळे दोन्ही गटांबरोबर बसल्यानंतर ह्याच्यात एवढा जमीन आसमानाचा फरक आहे की जो माझा थिएटरमधला मित्र जो आज बऱ्याचशा इन्फ्लुएन्सर्सना 10 इन्फ्लुएन्सर्सना एकटा खाऊ शकतो अभिनयात, अशा एखादा मुलगा ज्याचे 2,000 फॉलोअर आहेत इंस्टाग्रामवर, मग त्याला काम नाही मिळणार का? क्वेश्चन मार्क. इट्स अ व्हेरी बिग क्वेश्चन मार्क. आणि हा रियालिटी चेक आता एवढा स्ट्रॉंगली मिळतोय ना, कारण की आय हॅव गॉन थ्रू दिस. आय हॅव बीन रिजेक्टेड ड्यू टू माय फॉलोअर्स. जेव्हा ते होतेही 3-3.5 लाख, म्हणजे तेव्हाही आपण रिजेक्ट होऊ शकतो. अँड समवन इज गेटिंग दॅट रोल हु इज नॉट दॅट good in acting or who is not that talented, because everybody knows, but of course followers are million plus. So हा जो एक क्रायटेरिया म्हणजे अर्पिताला माहिती असेलच आहे, पण हे मी 2दा फेस केले, त्याच्यामुळे मी हे पर्सनल माझ्या ह्याच्यातून सांगू शकतो एक्सपिरियन्सवरनं. आणि ही मला असं वाटतं की फार जरा थोडीशी दुःखद गोष्ट असू शकते, कारण की आता थोडं प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, PR, मार्केटिंग या गोष्टी एवढ्या स्ट्रॅटेजिस्टिक वे मध्ये बाहेर येत आहेत की त्याच्यामुळे ह्या सगळ्या अँगलही महत्वाचा आहे, नो डाऊट. बट आय फील व्हेरी बॅड फॉर द पीपल हु आर रिअली टॅलेंटेड अँड आर डुईंग इट फॉर दर आर्ट अँड क्राफ्ट. आणि मी एक गोष्ट नोटीस केली की जे चांगले आर्टिस्ट आहे ना, ते शो ऑफ कमी करतात किंवा त्यांना शो ऑफ करता येत नाही क्राफ्ट रिलेटेड. तर मग बऱ्याचदा असं होतं की टॅलेंटेड ऍक्टर्सचे फॉलोअर्स नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना काम भेटत नाही. आणि फक्त काही असे आहेत की काहीही नसून त्यांचे फॉलोअर्स चांगले, पण मग म्हणून त्यांना एक वेगळं प्रेशर आहे आजकाल ऍक्टर्सवर, आर्टिस्टवर, की तुम्हाला फॉलोअर्स गेन करायचे किंवा तुमचं इंस्टाग्राम तुम्हाला परफेक्ट ठेवायचं आहे, हायलाईट गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहे. तर हे मी पण खूप फेस केलं आहे. कारण केव्हाही मी कास्टिंग सिलेक्शन पण झालं, पण त्याच्यानंतर ते मागतात इंस्टाग्राम ID, आणि त्याच्यानंतर फॉलोअर्स नाही दिसले तर तुमचं सिलेक्शन, फक्त फॉलोअर्स नाही आहेत व्यवस्थित त्याच्यामुळे सिलेक्शन होत नाही. तर ह्या गोष्टी आत्ता तर खूप जास्त फेस करतो आम्ही ॲज अन आर्टिस्ट. ओके. बरं, आता सध्या नाटकाविषयी बोलायला गेलं तर सिनेमांपेक्षा नाटक हे बऱ्यापैकी मराठीमध्ये खूप पाहिलं जात आहे. म्हणजे सुगीचे दिवस आले तसं म्हणतायत नाटकाला. सो तुमचं काय म्हणणं आहे त्यावरती? खरंच नाटक आता खूप पुढे जात आहे, मराठी नाटक? ऍब्सोल्युटली, खूपच चांगली परिस्थिती आता. आणि याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या जॉनरची नाटकं आता आपल्याकडे येतात. म्हणजे थ्रिलर आहे, कॉमेडी आहे, ड्रामा आहे, सामाजिक कॉन्टेंट असलेली नाटकं आहेत. असं वेगवेगळ्या पद्धतीचं कॉन्टेंट आता स्टेजवरती असल्यामुळे आणि प्रचंड टॅलेंटेड लोक असल्यामुळे आणि वेगवेगळ्या प्रकारची नाटकं असल्यामुळे त्याला तो रिस्पॉन्स आहे. आणि म्हणजे खूपच चांगला काळ आहे
नाटकासाठी आत्ताचा काळ खूप चांगला आहे. मला फक्त एकच वाटतं की आपण स्क्रिप्ट निवडताना म्हणजे आत्ता हळूहळू बदलायला लागले की लोक जुनीच नाटकं परत एकदा रिवाईव्ह करण्याचा ट्रेंड सुरू झालेला होता, पण आत्ता येत्या काही काळामध्ये परत नवीन नाटकं लिहून सादर करण्याचा ट्रेंड परत सुरू होतोय. इट्स अ व्हेरी ब्राईट फ्युचर फॉर थिएटर असं वाटतं. पण सिनेमापेक्षा नाटकाला गर्दी होते, याचं काय कारण असेल? कारण सिनेमे चांगले नाहीयेत ना, सिनेमे चांगले बनवत नाहीये, सिनेमे चांगले बनवत नाही. दुसरी गोष्ट मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, जेवढा इंटिग्रेटेड ऑडियन्स आपल्याला नाटकाला आहे तसा महाराष्ट्र मध्ये जो काही आपला प्रेक्षक वर्ग आहे तो मराठी चित्रपट बघायलाच म्हणून जातो असं नाहीये. म्हणजे जसा मल्याळम चित्रपट हा ओरिजिनल आहे असं आपलं म्हणणं आहे, पण त्यांचे जर का तुम्ही आकडे बघितलेत तर तिथे लोक जास्त ओरिजिनल कॉन्टेंट बघायला सुद्धा जातात. आपल्याकडे महाराष्ट्रीयन माणूस काय करतो माहितीये का, तो साऊथचं पण बघतो, तो मिशन इम्पॉसिबल सारखे हॉलिवूडचे सिनेमे पण बघतो, तो हॉरर चित्रपट पण बघतो. त्याच्यामुळे आपल्याकडे तो इंटिग्रेटेड एक ऑडियन्स जो मराठी चित्रपटाला पाहिजे तसं अनफॉर्च्युनेटली नाहीये, त्याच्यामुळे चित्रपट चालत नाहीत. आणि मला याच्या बाबतीत एक सांगावं असं वाटतं की खूपच पुढे गेलेलं तंत्रज्ञान आणि रोज जात असलेलं, त्याच्यामुळे आता तेच बघायचा लोकांना कंटाळाही आलेला आहे. कारण काय झालेलं आहे आता की लहान मुलांना सुद्धा हे काय प्रोसेसिंग आहे माहिती असतं. आता माझा एखादा जुना फोटो असेल, त्याच्यावर अनेक डाग असतील, तो मी कोणालाही कोणाच्या मोबाईलवर पाठवला की ते मला क्लीन करून देऊ शकतं. हे आपल्या हातात आलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे आता खरोखरी पुढे कोणीतरी करून दाखवणं, कारण तंत्राने आपण लोक हवेत उडवतो वगैरे, याचं आता काही म्हणजे औचित्यच राहिलेलं नाही. आणि कोणाला त्याच्यामध्ये काही आता आश्चर्यच वाटेनसं झालं. विचित्र प्राणी करून झाले, सगळं काही झालं. आणि आता ते सगळे कसे केले जातात ते सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे परत आपण या गोष्टीकडे आलो की प्रत्यक्ष समोर काय करून दाखवतात. आपण जर का टी व्हीवरच्या कार्यक्रमाकडे थोडंसं लक्ष टाकलं तर सगळ्यात जास्त TRP कशाला असतो तर रियालिटीला असतो. का तर तिथं प्रत्यक्ष ते करून दाखवतात. मग ते डान्स प्रोग्राम असोत, गाण्याचे कार्यक्रम असोत, किंवा काही साहस करायला लावतात वगैरे, ते प्रत्यक्ष करत असतात. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा त्याच्याकडे आले की त्याला प्रत्यक्ष खरोखरी बघायचं. कॅमेऱ्यातून आणि कॉम्प्युटरमधून काय जादू केली जाते आता ते सगळ्यांनाच माहिती. आणि म्हणून असंही म्हटलं जातं की सिने तंत्रज्ञान हे हळूहळू आता लोप पावेल, कारण ते प्रत्येकाच्या हातात आलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे नाटक हेच ठरणार आहे किंवा तुम्ही प्रत्यक्ष जे करून दाखवता ना, परफॉर्मिंग आर्ट ही शेवटी अजरामरच राहणार आहे. कारण तिथे तुम्ही प्रत्यक्ष लोकांसमोर उभे राहून करून दाखवता. शो मस्ट गो ऑन. एकदा पडद्यावर गेल्यानंतर तुम्ही पूर्णपणे ते सांभाळता आणि ते लोकांना आता बघायला जास्त आवडतं असं मला वाटतं. आणि अजून एक किस्सा सांगेन की आत्ताच आम्ही 40गावला परफॉर्म केला, प्रयोग झाला आमचा 40गावला आमच्या नाटकाचा. आणि तिथे याआधी कधीच नाटक नव्हतं झालं. सो त्या ऑडियन्सना नाटक पाहायची इतकी सवय नव्हती आणि आम्हाला तेच वाटलं होतं की त्यांनी कधीच पाहिलं नाही तर ते कसे राहतील, इतका वेळ थांबतील का 2.5 तास. पण तिकडच्या प्रेक्षकांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला आम्हाला. ते 2.5 तास थांबले, त्यांना वाक्य कळत होती, ते त्याच्यावर दाद देत होते, शांतपणे ऐकत होते. आणि हे आमच्यासाठी खूप सुखावणारं होतं. म्हणजे तिथे जाऊन पण त्या लोकांना हे सगळं समजतं आणि त्यांना आवडतंय. आम्ही तिथून निघताना ते म्हणाले की आम्ही पुढच्या वर्षी पण नाटक ठेवणार, आम्हाला दुसरी नाटकं सजेस्ट करा. सो हे खूप चांगली गोष्ट आहे. बरं, तुम्ही बरेच प्रयोग केले असतील आतापर्यंत आणि बरेच लोक तुम्हाला भेटायला सुद्धा येत असतील नाटकानंतर. सो असे काही कपल्स किंवा काही असे अनुभव आहेत जे तुम्ही सांगू शकता? अरे तो यशवंतलाच होतं की एक कपल आलेले ना आणि तेच म्हणाले की ही जी स्टोरी तुम्ही दाखवली ही आमची आहे. त्यांनी क्लेम केली ती की रामचंद्र आणि शोभना हे आम्हीच आहोत. आणि ते एवढे भारावलेले होते, ते एवढे इमोशनल होते. बाईट ही आमच्या सोशल मीडिया टीमने घेतली त्यांची. ते एवढे इमोशनली ते सगळं बोलत होते ना की ते या दोघांना खूप लोक रिलेट होतात. खूप लोकांना ती स्टोरी यांची वाटते. कारण की ती म्हणजे आहे यार, हे घडलेल्या गोष्टी आहेत जे प्रत्येक माणसाने, जसं सागरदादा पण म्हणाला, प्रत्येक माणसाने फेस केले. आणि असे बरेच लोक येऊन भेटतात जे इमोशनली रडतात, जे सांगतात की सागरदादा तू मीच आहे, किंवा वनिता ही मीच आहे, किंवा बाबा म्हणजे असेच कधी माझेही बाबा म्हणत होते, अशी माझी बहीण होती. हे खूप रिलेटेबल आहे लोकांसाठी आणि खूप लोक येऊन भेटतात. म्हणजे इफ देर आर 100 पीपल फॉर एक्झाम्पल, तर 20-25 लोक तरी आहेत जे हे येऊन आम्हाला सांगतात. म्हणजे प्रेक्षकांमधून आमचे वाक्य सुरू असते तेव्हा त्यांचा आवाज ऐकायला येतो, अरे यार, असे ऐकू येतात आम्हाला. कारण ते पण बऱ्याचदा हर्ट झालेले असतील म्हणून त्यांच्या ह्या प्रतिक्रिया आपल्याला जाणवतात. बरेच जण येऊन रडतात मागे की यार आमच्या बरोबर पण असंच झालंय. सो एक काकू होत्या,
त्यांनी त्या पण असंच त्यांच्या मुलीला फोर्स करत असतील ना की लग्नासाठी, तर त्यामुळे नाटक पाहिल्यानंतर त्या लिटरली रडल्या होत्या आणि म्हटल्या होत्या की मला माझी चूक कळली आहे आता आणि मी माझ्या मुलीला फोर्स नाही करणार लग्नासाठी. तिला जेव्हा लग्न करायचं, तिला नाही पण लग्न करायचं तरी पण चालेल मला. आणि अजून एक होतं, जसं रामचंद्रचं कॅरेक्टर आहे, एक साईडला त्याचं अट्रॅक्शन आहे आणि दुसऱ्या साईडला त्याचं प्रेम आहे, त्याला लक्ष देत नाही. तर मला इंस्टाग्रामला नाटक पाहिल्यानंतर एकाचा आला होता की माझ्या आयुष्यात सोनिया, म्हणजे माझं जे कॅरेक्टर, माझ्या आयुष्यात सोनिया पण आहे आणि माझ्या आयुष्यात शोभना पण आहे आणि मी नेक्स्ट टाइम नाटकाला येताना दोघांना सोबत घेऊन येणार आहे. सो आता नाटक म्हटलं की रिहर्सल आणि असे हे सगळं आलं. सो मला काही रिहर्सलचे किस्से ऐकायला आवडतील. सांग की. अगदी सुरुवातीपासून सांग सगळं. नाही, सांग. नाही, रिहर्सलचा किस्सा एकच आहे की शंतनू कधीच वेळेत आला नाहीये रिहर्सलला. किस्सा एवढाच आहे. नाही असं नाहीये सागर दादा. शंतनू नाही आलायस रे तू आजही नाही आलास वेळेवर. त्यामुळे तू काहीच बोलू शकत नाही. थोडं म्हणजे अरे या नाटकाची प्रोसेस कधी सुरू झाली? नोव्हेंबर पासून. तू सुरू कर ना. तर मी सांगायला सुरुवात करतो तुम्हाला. ऐका, हे नाटक जे आहे याची एवढी तालीम केलेली आहे आम्ही आता की ह्याच्या तालमीमध्येच खरं तर प्रयोगांचे पण एक ऍड केले तर खूपच आम्हाला पेमेंट मिळायला पाहिजे असं वाटतं. मी तुम्हाला खरं सांगतो, हे नाटक आधी वेगळ्या लोकांकडे होतं आणि अनफॉर्च्युनेटली ते काही प्रोसेस झालं नाही आणि ते काही त्याचं फलित झालं नाही. मग ते दुसऱ्या एका ह्यांच्याकडे गेलं, प्रोड्युसरकडे, आणि मग आम्हाला चांगल्या पद्धतीचं फंडिंग मिळालं आणि आम्ही हे नाटक उभं केलं. पण त्या दरम्यान ज्या पद्धतीच्या फ्रस्ट्रेशनला आम्ही सगळेजण सामोरे गेलेलो आहोत, तिथेच कुठेतरी असं झालं की आम्ही सगळे एकत्र बांधले गेलो. कारण ते खूप महत्वाचं आहे. आत्ता सुद्धा जर का तुम्ही आमच्या नाटकाला आलात तर एकही जण असं म्हणत नाही की अरे तुमच्या दोघांचं काम खूप चांगलं झालं. एव्हरीबडी कम्स अँड सेज सगळे ऍज अ टीम म्हणून काय उत्तम प्रयोग करता तुम्ही. ह्याचं कारण कुठेतरी मागे आहे की ज्या पद्धतीचं आम्ही म्हणजे असं कोणाला खरं तर फेस करायला लागू नये, पण ज्या पद्धतीचं आम्ही ज्या सिच्युएशन्स मधनं गेलो, ज्या परिस्थितीतनं आम्ही आज इथपर्यंत आलोय. आणि मला सांगायला आवडेल की आता लवकरच आमच्या नाटकाचा 50वा प्रयोग होणार आहे. तर आम्ही 50 प्रयोग आत्ता जे सुरू, म्हणजे आम्ही जिथनं सुरू केलं होतं हे, ते सगळ्यांना माहितीये की ते काय पद्धतीचं वादळ होतं आणि कशातनं आम्ही गेलेलो आहोत. म्हणजे ते काय अर्थच नाही त्याला. पण त्यावरूनच सागरला हे नाव सुचलंय, ठरता ठरता ठरेना. कारण ही सिच्युएशन होती. ठरत नव्हता. सिरियसली सांगतो तुम्हाला, आमचा प्रयोग ठरतच नव्हता. आम्ही नुसतीच तालीम करत होतो. तर एका पॉइंट नंतर आम्हाला वाटलं की अरे ह्याचा प्रयोग कधीतरी होणार आहे का नाही. त्याच्यामुळे आणि आम्ही सगळे काय नाव, या नाटकाचं नाव आधी जोकर असं होतं. तर जोकर ही कुठलीही कलाकृती जर का आपण बघितली इतिहासात, ती कुठलीही कॉमेडी नाहीये आणि आमचं नाटक विनोदी आहे. त्याच्यामुळे म्हटलं की अरे सिरियस होते तर नको, आणि नाहीतरी नाहीच ठरत आहे तर आपण हे नाव ठेवूया, ठरता ठरता ठरेना. नावाचा हा किस्सा आहे. हो, की ठरता ठरता ठरेना, हे लग्न ठरता ठरता ठरेना असं येते. नाही, ऍक्च्युली आम्ही असे सगळे बसलो होतो आणि दादाला खूप नावं वेगवेगळे सुचले आतापर्यंत नाटकाचे. तर आम्ही असंच बसलो होतो. दादा म्हणजे यार आपलं काही ठरतच नाहीये, आपण एक काम करू, या नाटकाचं नाव ठरता ठरता ठरेना ठेवू. आणि ऍक्च्युली फायनल झालं की टीम ठेवा. नाही, पण आम्ही म्हणजे आम्ही मजा खूप केली रिहर्सल्स मध्ये, खूप इम्प्रोव्हायझेशन्स केले, बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि जसं दादा म्हणाला की ज्या ह्याच्यातून आम्ही आलोय ना, हे इमोशनली, अग्रेसिव्हली, ब्रेकडाऊन, हे एवढ्या सगळ्या गोष्टी ना, एवढं सगळं फेस करून ना, वी आर हिअर ॲज अ टीम, ही खूप इम्पॉर्टंट. आणि आता म्हणजे तर आम्ही काही करतो. आम्ही एवढे आता एकमेकांमध्ये इंटरकनेक्टेड झालेलो आहोत की एव्हरीबडी नोज की हाऊ एव्हरीबडी इज. हा, म्हणजे आता रॅन्डम किस्सा आहे. काका बोला तुम्ही, काका पहिले. इम्प्रोव्हायझेशन इतक्या झाल्या कारण की इतके महिने आम्ही तालीमच करत होतो, त्यामुळे त्या इतक्या व्हायला लागल्या की आमच्यापैकी कोणी कोणी मध्येच लेखक बनले. या मुद्द्याकडे येणार आहे. आणि त्या इतक्या इम्प्रोव्हायझेशन व्हायला लागलं की नंतर असं वाटायला लागलं की आता नाटककाराचा असा किती संबंध राहिला या नाटकाशी.
इथपर्यंत गोष्टी आल्या. पण नंतर पुढे सगळं छानपैकी चॅनलाइज केलं आम्ही आणि बरंचसं नाटककाराला आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. कारण अत्यंत मुद्दा महत्त्वाचा आणि विषय त्यांनी फार चांगला घेतलेला आहे, प्रत्येकाच्या मनातला. इन पर्सेंटेज तो प्रत्येकाच्या मनातला विषय असल्यामुळे तो घेतला. पण तालमींमध्ये खूप आम्ही मजा केली. आणि त्याचबरोबर सोनियाचं काम करणारी जी मुलगी आहे मृणाल, तिचं पहिलं व्यावसायिक नाटक आहे, पहिली गोष्ट. आणि आम्हाला त्या पात्रासाठी कोणी कलाकार मिळत नव्हती. जवळजवळ आमचं नाटक बसलं होतं, परंतु सोनियाचा पत्ताच नाही, कास्टिंगच होत नव्हतं. परंतु ती आली, तिने ते आत्मसातही केलं आणि त्याच्यामुळे आम्ही एक वेग धरला आणि नाटक तिचं पूर्ण कास्टिंग झालं. पण अर्पितानेच केलंय. आणि अर्पिता आणि शंतनूचं सुद्धा हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. आणि ती डीएमसीसी मध्ये तालीम चालू असताना जेव्हा मृणाल आली ती ओम शांती ओम मध्ये दीपिका येते तशीवाली फील आम्हाला आलेला तो फील. त्याच्यामुळे तिचं हे खूप आहे. एक मध्ये ना नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर एक लेख आलेला पेपरमध्ये, तर तिचं नाव फक्त सोनिया आहे नाटकात, बाकी काही नाहीये, सोनिया. तर त्याच्यामध्ये त्यांनी जो लेख लिहिला त्याच्यात त्यांनी सोनिया अगरवाल असं त्यांनी त्याच्यात मेन्शन केलं. आपणच त्यांनी सरनेम जोडलं. मग ते सरनेम आल्यानंतर 2 खोडकर मुले आहेत या नाटकात, सागर दादा आणि त्याचा एक बारकासा शिष्य मी, असं मी शर्ट पकडून असतो सगळीकडे त्याचं. तर मग दादानी ठरवलं की आजपासून हिला एक सरनेम द्यायचं. आणि मग आम्ही प्रयोग, सोनिया अगरवालने एक प्रयोग केला की पूर्ण नाव घ्यायचो आम्ही तिचं, काय सोनिया अगरवाल वगैरे. मग नेक्स्ट दिवशी हा पहिल्यांदा नाव घेतो सागरदार तिचं. मग नेक्स्ट दिवशी हा म्हणाला की सोनिया राठी फॉर एक्झाम्पल. त्याच्या पुढचा प्रयोग हा म्हणाला सोनिया मेहता. आणि प्रत्येक प्रयोगाला हिचं सरनेम चेंज होत गेलं आणि आम्ही ते ऑन द स्पॉट स्टेजवरती घेत असतो. हो, आणि ऍक्च्युली मला माहितच नसतं की आता येताना माझं सरनेम काय राहणार आहे. आणि दादा कधी कधी इतके कॉमेडी सरनेम घेतो की मला एंट्रीलाच हसायला यायला लागतं. अजून एक खूप छान किस्सा आहे. मी मराठी जास्त बघतच नाही ना सिरियल्स वगैरे, आणि मुंबईत आल्यापासून मी मुळीच नाही बघत. तर मग प्रोमो शूट होता आमचा आणि तेव्हापर्यंत मला माहित नव्हतं की वनिता दीदी किती फेमस आहे. तर प्रमोशन शूटच्या वेळेस असेच लोक येत होते आणि मॅम फोटो. मी फक्त एवढे का लोक येतात फोटो काढायला, कोणच. मग मी हिला साईडला घेऊन म्हटली, का ग वनिता दीदी एवढी फेमस आहे का? दीदी वनिता दीदी खरंच एवढी फेमस आहे का? म्हणलं अगं मृणाल तू जीव ते म्हणे. पण खरंच आमच्या नाटकाचं काहीच ठरत नव्हतं. आम्ही 2-3 महिने तालीम करत होतो. पण नंतर गोपाळ मराठे आमच्या नाटकाचे निर्माते ते इन झाले आणि त्यांनी आमच्यावरती अगदी म्हणजे ब्लाइंडली विश्वास ठेवला आणि ते उभे राहिले आमच्या पाठीशी. आणि म्हणून हे नाटक उभं राहिलं आणि आम्ही 50व्या प्रयोगापर्यंत पोहोचलोय. सो त्यांचे खरंच खूप आभार. ओके, सो पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रॅपिड फायर. सो मला सगळ्यांकडनं उत्तर हवंय. सर्वात जास्त फंबल कोण करायचं? मी माहिती देतो फक्त. मला वाटतं जोशी फंबल करतात बऱ्यापैकी. मी हे थोडं अजून अचूक करतो. मी जे बोलतो ना त्यात फंबल अडखळत नाही. काही वेळेला मी वाक्य बोलतच नाही. फंबलिंग माझं कधी झालेलं नाही. हा, मी ते अचूक केलंय. मला वाटतं मी आणि मृणाल कधी कधी असं आमचं बऱ्याचदा होतं आमच्या दोघींचं. चालू प्रयोगात झालंय का कधी? हो, ऑफकोर्स चालू प्रयोगात. हो, मग आम्ही ग्रीन रूम मध्ये एकमेकींना म्हणतो आज तुझं जरा झालं बरं का. मला टंग ट्विस्टर्स करावे लागतात प्रत्येक प्रयोगाच्या आधी. आज मी केलं नाही म्हणून आता पण माझं मध्ये मध्ये फंबल होत. चालू प्रयोगात सागर एकदा वाक्य बोलला आणि पुढचं वाक्य त्याला काहीच आठवेना. त्यामुळे तो बत्ती गोल त्याच्या डोळ्यात ससे पडताना म्हणजे जोरदार मॅरेथॉन मध्ये पडताना दिसत होते मला. आणि तो वाक्य म्हणाला आणि लिटरली तिला असं गेलो आता काय कळावं. मग तो जोरदार पडणाऱ्या सशांना मी झपकन पकडला आणि याच्यावर तुला. इतकंच नाही, पण सागर एकदा येऊन गेलेलं वाक्य जर का परत बोलला तर हे एकदा आधी झालेलं आहे बरं का, हेही तो स्टेजवर सांगतो.
मग प्रेक्षकांचा काय प्रतिसाद असतो त्यावर, की कळतं त्यांना की नाही, नाही? प्रेक्षकांना कळतच नाही. अच्छा. प्रेक्षकांना ते कळतच आमच्या नाही, पुरतंच तेवढी आम्ही खुखार चोरी करतो. आम्ही कडक चोर आहोत. म्हणजे एकदा माझ्या खिशात फोन असतो, ऑफिसचा मी कलिग पण आहे रामचंद्रचा, तर माझ्या खिशात फोन असतो, मी येतो ह्याच्याशी गप्पा मारतो आणि खिशात माझ्या फोन वाजतो. तो क्यू इन झाल्यानंतर फोन वाजता, मी फोन काढतो वगैरे, मी आलो, आम्ही बोललो वगैरे, सगळं झालं, क्यू आला फोनचा, टेंगन 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 टेंग, खिशात हात टाकला, फोनच नाही. तुझ्याकडे फोन नव्हता, याचा फोन वाजतो आणि माझा फोन वाजतो, टेंगन 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 टेंग. तुझा वाजतोय का फोन? सागर लगेच, हा माझा वाजतोय, काय झालं? अरे मग उचल ना. मी उचलला, हा मग ठेवू ना, मी बोलतोय ना, ठेवला फोन, झाला, सीन कंटिन्यू. कसं कळणार हे लोकांना? एका प्रयोगात तर माझा एक खूप फास्ट चेंज आहे, तर तो चेंज करून स्टेजवरती आल्यावर कळलं की मी ड्रेस अख्खा उलटा घातलाय, इथून अख्खी शिलाई वगैरे दिसते, आणि माझा इमोशनल सीन मी तो तसाच केला, विंगेत वेगळा मारामार होती. नाही हे तर ठीक आहे, माझं तर ड्रेसची चैनच खराब झाली होती आणि लिटरली पूर्ण इथून इथपर्यंत ती चैन होती. मी तो सीन अर्ध्या चैनवर हात लपत, म्हणजे तो पोर्शन लपत मी तो सीन पूर्ण केला होता. बऱ्याच गमती जमते आमच्या. ओके, ऑन द स्पॉट डायलॉग चेंज करून वेळ सांभाळून नेणारा कोण आहे ग्रुपमध्ये? सागर दादा आहे असं मला वाटतं. आणि तो इतका दुष्ट आहे, म्हणजे तो चेंज करतो आणि हसतो, म्हणजे आणि त्याच्या कॅरेक्टर, रामचंद्रच्या कॅरेक्टरमध्ये ते खपून जातं, कारण ते कॅरेक्टरच तसं आहे ना, त्यामुळे त्याला ते कळतं की मी हे बदललंय किंवा, आणि तो हसतो. आणि शंतनूला भयंकर कंट्रोल करणं अवघड होतं. अरे मी आणि सागर दादा म्हणजे स्टेजवरती आम्ही फार वाह्यात असतो असं मला वाटतं. हसू आलंय का? आणि हो, सागरला नाचता हसू आलं की सागर स्टेज सोडून जातो. नाही, अरे खूप वेळा. आणि आम्ही तर एकमेकांना बघून वगैरे करतो आता सगळं, की चल आता काय वगैरे, हा म्हणतो चल वगैरे सगळं. आणि या दोघांचा एक डान्स आहे, त्यामुळे त्या डान्समध्ये मी आणि शंतनू काही बोलत असतो की हा चांगला रिस्पॉन्स आहे बरं का, आज होतंय वगैरे, असं वगैरे आम्ही आढावा घेतो प्रयोगाचा. येस, पण हे सगळं जेव्हा फन थिंग्स घडत असतात स्टेजवर तेव्हाच होतं. म्हणजे असं नाटका व्यतिरिक्त आम्ही या सगळ्या गोष्टी करतो असं नाही. ते त्या सीन मध्ये जर लागू होणार असेल तरच आम्ही ते करतो, नाहीतर प्रेक्षकांना असं वाटेल की अरे हे नाटका व्यतिरिक्त असं काही करतायत. मला हे खूप ऍड करायचंय याला. मला असं वाटतं की आम्ही प्रत्येक जण प्रयोग करण्याच्या बाबतीत आम्ही खूप सिरियस आहोत आणि कोणीच याला असं हलक्यात घेत नाही. म्हणजे आता ही जी मजा चालली आहे ना, ती त्या म्हणजे ती तिकडे तो एवढूसा एक कण येतो स्टेजवरती आणि तिकडे सगळेजण त्या स्पिरिटमध्ये असतात. त्याच्यामुळे पण ते हे करावं म्हणून कोणीतरी काहीतरी मूर्खपणा करतंय किंवा फालतूगिरी करतंय असा तो भाग नाहीये. लोकांचा ठरवून की आता आपण काहीतरी ठरवून येऊयात आणि आमचं काहीतरी वेगळं चाललंय असं अजिबात नसतं. एव्हरीबडी इज डॅम सिरियस when they are doing their work. अजिबात म्हणजे तो एक प्रेझन्स ऑफ माइंड किंवा एक तो छोटा क्षण असतो ना, त्या क्षणात जे होतं त्याचा हा एवढा मोठा किस्सा आहे. इट्स ओनली 1 or 2 सेकंड. प्रेक्षकांना कळू न देणं हीच तर त्या नाटकाची. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत राहिल्याच पाहिजे प्रयोगांमध्ये, म्हणून त्यांना प्रयोग म्हणतात. सो येस. सो पोहोचायला उशीर सर्वात जास्त कोणाला होतो? शांतनू. येस, हो, शंतनू 4च्या प्रयोगाला 3:30 पावणे 4ला येतो. शंतनू एकच उत्तर आहे या प्रश्नाला. एक मताने सर्वांनी उत्तर दिलंय. ओके, मेकअपला वेळ सर्वात जास्त कोणाला लागतो? ही मृणाल. कारण खूप ग्लॅमरस दिसायचं असतं, ती दिसतेच म्हणजे, त्यामुळे तिला वेळ लागतो. पण ते मृणाल, साहजिकच अर्पिता, आहे. वनिता खूप वेळ लावतात. मी, सागर दादा आणि तुला लिपस्टिक लायनर लावायचं असतं. आम्ही पटापट करतो. मुलं वेळेत येऊन मेकअप करतो आमचा. बरं मी चूप राहतो. अर्पिता, बरं मी चूप राहतो. मेकअप दादा माझा वेगळा मेकअप करता आणि मी त्याच्यात अजून ऍडिशन्स करत राहते. ओके, कोणाचा डबा फस्त करायला आवडतो? सागर, अर्पिता, काका हे तिघच डबा आणतात, त्यामुळे त्यांचाच फस्त करायला आवडतो. ओके, सो नाटकाचं जसं नाव आहे ठरता ठरता ठरेना, सो प्रत्येकाच्या आयुष्यातली अशी एक गोष्ट जी ठरता ठरता ठरेना अशी झाली आहे. अरे देवा, आमचं करिअरच ठरत नव्हतं.
कुठे काय करायचंय. कारण मी वकील आहे, बाय प्रोफेशन मी वकील होतो आणि मी प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यामुळे मी दोन्ही थिएटर पण करत होतो, प्रॅक्टिस पण करत होतो. एक तर किस्सा असा आहे, मी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या बाहेर उभा होतो आणि एक मला म्हणजे तो मित्र तेव्हा होता, मला आता आठवत नाही त्याचं काय, तो असं म्हणलं, अरे काय मग प्रॅक्टिस कुठे चालली? तर मी म्हणलं सुदर्शनला. तर तो एवढा गणला, सुदर्शनला? तो म्हणला नाही हे कुठे चालली? तर मी म्हणलं ओ अच्छा ती होय. ते शिवाजीनगर कोर्टात व्यवस्थित चाललं असतं, इतकं हे होतं. मी दरवर्षी 1 जानेवारीला ठरवते मला बारीक बारीक नाही, मला थोडंसं वजन कमी करायचंय, पण ते काय माझं होत नाही. मी खूप बारीक होते तेव्हा मी 98 किलोची होते. नाही, माझ्या आयुष्यातला ठरता ठरेना मुवमेंट तेव्हाच होता जेव्हा मी MBA वगैरे करत होतो आणि मी ते सगळं झाल्यानंतर आय वॉज वर्किंग इन एन एजन्सी वगैरे, आणि तेव्हा मला ऍक्टिंग करायची होती, हे करायचं होतं. सो तो एक फार पिरियड होता जो ठरता ठरेना होता की आयुष्यात मला करायचं काय. इव्हेंच्युअली आय रिझाइंड एजन्सी वगैरे, मी सोडून दिली ते ऍडव्हर्टायझिंग वगैरे आणि मी याच फील्डमध्ये आलो. सो दॅट वॉज माय मुवमेंट ऑफ ठरता ठरेना आयुष्यात. माझ्या आयुष्यातली ठरता ठरेना याच्याशी संबंधित जी घटना आहे ती गंभीर आहे, परंतु ती तशीच आहे. माझी बायको जी आहे ती डिपेंडेबल हँडिकॅप आहे, बहुविकलांग कॅटेगरीमध्ये ती येते. तर आमचं बऱ्याच दिवसापासून प्रेम प्रकरण होतं आणि कारण की आमच्या शाळेची ती एक स्टुडंट आहे आणि तिथल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ती यायची आणि त्यामुळे आमचं ठरता ठरत नव्हतं आणि ते खूपच नाट्यमय वळणांमधून गेलं. कारण की शेवट एकदा आम्ही ते ठरवलं आणि आमचं लग्न होणार त्याच्या 5 दिवस आधी तिच्या आईचं निधन झालं आणि त्याच्यामुळे परत काय करायचं काय नाही हे सगळं करता परंतु ज्या दिवशी ठरलं होतं त्या दिवशी तरीसुद्धा आम्ही लग्न हे केलं त्या ठिकाणी. रजिस्टर मॅरेज फक्त त्यामुळे आम्ही केलं त्या याच्यामध्ये. परंतु एक काही वर्ष ही गोष्ट होता शेवटी त्याला एक असं अत्यंत नाट्यमय धक्कादायक असं वळण येऊन ठरता जे ठरत नव्हतं ते आम्ही ठरवलं होतं ना एकदाचं, ते त्यावेळेला पण ते त्याच्यातच पार पडलं. काही आठवत नाहीये आता. अरे रॅपिड फायर. हा सॉरी हा नाही, मी माझं शिक्षण पुण्यात झालंय. मी पण सागरसारखं LLB केलंय, पण मी अर्थात त्याच्या एवढी वकिली वगैरे नाही केली कधी. पण मुंबईला शिफ्ट होणं हे माझ्यासाठी थोडंसं, कारण पुण्यात राहून या क्षेत्रात काम करणं, मग मुंबईत येणं, मग बाहेरच्या लोकांना मुंबईत राहणं थोडंसं अवघड वाटतं. पण हे माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट होता की माझं ठरत नव्हतं, बापरे आपण मुंबईत जावं राहावं कसं होईल सगळं. सो दॅट वॉज वन पॉईंट. माझ्यासाठी करिअर होतं. 2022 मध्ये माझं ठरलं फायनली की मला करिअर कशात कंटिन्यू करायचं आहे. मी फार्मसी केली, त्याच्यानंतर मी MBA केलं, मग मी मॉडेलिंगमध्ये फेमिना मिस इंडिया केलं आणि मग फायनली जाऊन मी ॲक्टिंग फील्डमध्ये आली. तर माझा तोच एक आहे, ठरता ठरेना मला. सो गाईज, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खूप छान उत्तरं दिलीत तुम्ही आणि तुमचे आणखीन बरेच प्रयोग हो. 50वा प्रयोग आहे, 500 5000 प्रयोग हो. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. आणि तू नाटक पाहिलं नाहीस तर लवकरात लवकर ये नाटक पाहायला. तुमच्या सगळ्या टीमला आम्ही इन्व्हाइट करतो आणि तुमचं लवकर ठरवा आणि या. येस. थँक्यू सो मच.